आजची गोष्ट एक चतुर कोल्हा आणि सिंह. एका घनदाट जंगलात एक भुकेला सिंह फिरत होता. दिवसभर भटकूनही त्याला काहीच शिकार मिळाली नव्हती. भुकेने त्रस्त झालेल्या सिंहाचे डोळे लाल झाले होते आणि त्याच्या मनात फक्त एकच विचार होता, आज तरी काहीतरी खातोच. तेवढ्यात त्याला रस्त्यावरून चालत जाणारा एक कोल्हा दिसला. सिंहाने त्या कोल्ह्यावर नजर ठेवली आणि तो कोल्ह्याजवळ जाऊन गरजला, अरे कोल्ह्या, मला खूप भूक लागली आहे. आज मी तुला खाल्ल्याशिवाय राहणार नाही. कोल्हा खूप हुशार आणि चतुर होता. तो गडबडला नाही, उलट शांतपणे सिंहाशी बोलायला सुरुवात केली. महाराज, तुम्ही जंगलाचे राजा आहात. तुम्हाला माझ्यासारख्या लहान प्राण्याला खायची काय गरज आहे? मी तुम्हाला माझ्यापेक्षा मोठी आणि स्वादिष्ट शिकार दाखवतो. तुम्ही ती खा. सिंहाने विचारले, कोण आहे ती शिकार? मला लगेच सांग. कोल्ह्याने हात जोडून सांगितले, महाराज, या जंगलात एका मोठ्या गुहेत दुसरा सिंह राहतो. तो नेहमी म्हणतो की तोच खरा राजा आहे. त्याला तुम्ही खाल्लत तर तुमचं पोटही भरेल आणि जंगलात फक्त तुम्हीच राजा राहाल. सिंहाला कोल्ह्याचे बोलणे खरे वाटले. तो म्हणाला, मला लगेच त्या सिंहाला दाखव. कोल्ह्याने सिंहाला एका मोठ्या गुहेपाशी नेले. गुहेत जाण्यापूर्वी तो म्हणाला, महाराज, तो नेहमी आतच राहतो. तुम्ही आत बघा, तो तुम्हाला नक्की दिसेल. सिंहाने गुहेत टोकावून पाहिले. गुहेच्या आत त्याला स्वतःचेच प्रतिबिंब दिसले. गुहेच्या भिंतीवर पाणी साचल्यामुळे आरशासारखा प्रकाश पडत होता. सिंहाला वाटले दुसरा सिंह त्याच्याकडे रोखून पाहत आहे. सिंह रागाने गरजला, कोण आहेस तू? माझ्या जंगलात कसा आलास? पण आतूनही त्याचं प्रतिबिंब त्याला तसंच परत बोलताना दिसले. आता सिंह अजूनच चिडला. तो म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली? असं ओरडत गुहेत शिरला. पण आतमध्ये काहीही नव्हते. फक्त गुहेत पाणी आणि अंधार होता. गुहेत घसरून सिंह थेट पाण्याच्या डोहात पडला. बाहेर येण्यासाठी तो खूप झगडला, पण गुहेतून बाहेर पडणं त्याला शक्य झालं नाही. हे पाहून कोल्हा खूप हसला आणि स्वतःला सुरक्षित पाहून नाचत नाचत तिथून पळून गेला. शिकवण: संकटात शांत राहून विचारपूर्वक निर्णय घेतल्यास आपण मोठ्या अडचणीतूनही सुटू शकतो. थिंक वाईजली अँड स्टे काम इन चॅलेंजेस.